आमच्या जिल्ह्याचा, आमच्या तालुक्याचा आणि आमच्या गावाचा कारभार चालला पाहिजे. हा आदर्श घेण्याच्या उद्देशानं या मंडळानं केलेला हा अट्टहास आहे. आणि खरोखरच त्यांच्या काळामध्ये महिलांना संरक्षण होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांना संरक्षण होतं. आज महिलांना 50% आरक्षण, पण संरक्षण कुठे आहे का? कित्येक घटना अन्यायाच्या अत्याचाराचा मी पाहतोय. रोज पेपरला बातमी आहे, टीव्हीला बातमी आहे. जेवढ्या पेपरला येतात बातम्या, टीव्हीला येतात, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आमच्या महिलांवर आज देशामध्ये अत्याचार घडतात. मग मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना, अहिल्यामाईंना हे राज्य असं अपेक्षित आहे की आमच्या महिलांना तुम्ही 50% आरक्षण द्या, पण त्याच सोबत 100% संरक्षण सुद्धा आमच्या महिलांना, आता भगिनींना आधी करणं गरजेचं आहे. हे अहिल्यामाई होळकरांना अपेक्षित आहे. दुसरं तिसरं काही नाहीये. आमची आई मग सांगते आमच्या मुलीला की आई, की बाळा तुला अहिल्या व्हायचंय, बाळा तुला अहिल्या व्हायचंय, पण बसमध्ये बसल्यानंतर तुम्हाला त्या सीटवर बसायचंय. कारण पुढून कोणी ढकललं, मागून कोणी ढकललं तर मागच्या पुढच्यानी मरायचं असतं, आपण तेवढं जगायचं असतं. पण आमच्या मादळमोळीच्या पोरी हुशार आहे. त्या आपल्या आईला सांगायला लागल्या, हो आई असा अहिल्या होता येत नाही, हो बाबा असा अहिल्या होता येत नाही. जर बाळांना अहिल्या व्हायचं असेल तर आईनं सुशीलाबाई व्हायचं असतं आणि बापानं मानकोजी शिंदे व्हायचं असतं, तर पोरीला अहिल्याबाई होता येतं. हे उगाच नाहीये. अहिल्याबाईंचा इतिहास म्हणजे तो धाडसाचा आहे, तो पराक्रमाचा आहे, तो शौर्याचा आहे. हा इतिहास आम्हाला कधीच विसरून चालायचं नाही. आम्ही पाहतोय आताची आमची आई, आमच्या प्रत्येक घरामध्ये माणसाची जाऊ आहे, आमच्या प्रत्येक घरामध्ये सावित्रीबाई फुले आहे, आमच्या प्रत्येक घरामध्ये अहिल्याबाई होळकर आहे. मग काय आमची पोरं घडत नाही? कारण आमच्या अहिल्याबाई होळकरांचा कार्यक्रम कसा आहे माहिती का? आताच्या घरामध्ये 7 वाजले की टीव्ही समोर कार्यक्रम आहे. मग काय खंडेराव येतात, स्वतःच्या हाताने वाढून घेतात आणि अहिल्याबाई टीव्ही समोर बसून म्हणतात, येताना मला बी ताट वाढून आणा. माझं मुलीचं सांगत नाही, गावडे सर टीम मुलीचं सांगतोय आमचं, मला परत जायचंय. म्हणजे असा कार्यक्रम आमचा सध्या सुरू आहे टीव्हीवर. काय पाहतो आम्ही टीव्ही मध्ये? माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, नाही का? तुला पाहते रे. म्हणजे या मालिकांमधनं काय आपल्याला घ्यायचंय? मग टीव्ही असेल, मोबाईल असेल, ही मनोरंजनाची साधने, हे साधन